संघ जो आहे तो विजेता संघ ठरला। अगदी मैदानात चालू झालेला जो पहिला सामना होता तो जिंकणं खूप महत्त्वाचं समजलं जातं। स्पर्धेची सुरुवात चांगली झाली असेल, आपण इंग्रजीमध्ये जसं म्हणतो की वेल बिगेन इज अ हाफ डन, तर सुरुवात चांगली झाली आहे तर अंतही चांगला होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अगदी एफर्ट्स लावावे लागतील। इतकं सोपं नाही आहे साईराज प्रीमियर लीग जिंकणं, कारण 3 दिवस तुम्हाला खेळायचं आहे आणि अगदी वेगवेगळे संघ, वेगवेगळे खेळाडू समोर असणार आहेत, वेगवेगळे चॅलेंजेस असणार आहेत तुमच्या समोर, वेगवेगळे टार्गेट्स असणार आहेत। सुरुवातीलाच आपण पाहिलं तर 25 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्या टार्गेटचा पाठलाग अगदी सहजतेने पूर्ण केला गेला, म्हणजे चेस होत आहेत मैदानावरती धावा हेही आपल्याला दिसून आलं। परंतु काल जर आपण पाहिलं तर अगदी लो स्कोरिंग झालेल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळाल्या, जिथे काही वेळेला 12 धावा झाल्या, 13चं टार्गेट सेट केलं गेलं होतं। म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस सोबतच सुरुवातीची मॅच काल संध्याकाळची पाहिली तर तिथे मात्र 28 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर एका मागोमाग एक आपण झालेले जे सामने पाहिले तिथून मात्र स्कोर कार्ड जे आहे ते कुठेतरी थोडंसं खाली उतरताना आपल्याला दिसलं। तर सलामीची जोडी मैदानावरती आहे, चिक्याला आपण बघतोय म्हणजेच श्रेयसला आपण बघतो आणि त्याच्यासोबत संदीप। पहिल्याच बॉलवरती सॅमच्या गोलंदाजीला मात्र दंडित केलं जातंय, नो बॉलचा इशारा आलाय। अगदी एक इनव्हॅलिड बॉल त्याने हाताळलाय आणि या इनव्हॅलिड बॉलला मात्र नक्कीच नो बॉलच्या माध्यमातून दंडित केलं गेलं। सॅम 45 जर्सी नंबर परिधान केलाय, अगदी वेगवेगळ्या ड्रेस कोड मध्ये सर्व संघ आपण पाहताय। नो बॉल, व्हाईट बॉल, सलग मात्र येणारे अतिरिक्त धावा आपल्याला बघायला मिळत आहेत। नो आणि वाईड अशा 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती अंकित केल्या गेल्यात आणि श्रेयसने या वेळेला मात्र बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची टॉपेज घेऊन बॉल सरळ लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये, विकेटचं पतन। तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर आपल्याला कुंभार पाहायला मिळतोय, जिथे मात्र त्यांनी एक पकडली अप्रतिम कॅच आणि सोबत श्रेयस तंबूच्या आसऱ्याला, विकेटचं पतन। न्यू बॅटर जातोय गणेश मैदानाच्या आतमध्ये। संदीप पासी आणि दुसऱ्या बाजूला आता आपण नुकतंच मैदानाच्या आतमध्ये गेलेलं बघतोय ते गणेशला। एक रन मात्र गणेशच्या बॅटमधून आली आहे। पहिल्या डावाचा खेळ जिथे टॉस जिंकलाय सिद्धिविनायक स्ट्रायकर्सने आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय स्वीकारला होता, तर निर्णयात थोडासा फेरबदल झाला आणि दुसऱ्या बाजूने फिल्डिंग करत असताना मात्र आता महादेव वॉरियर्स। हो आणि या वेळेला काय फिरकी पाहायला मिळाली आहे, संदीप पासी आउट होतोय, त्रिफळाचित, चारी मुंड्याचित केलंय। जबाबदारी जी आहे ती गणेशच्या खांद्यावरती आणि त्याला साथ देण्यासाठी मात्र संजू राजभर मैदानाच्या आतवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। बॉल मात्र या ओव्हर मधले आतापर्यंत पूर्ण झाले 3। या वेळेला डाऊन दी लेग साइड, लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आहे हा बॉल, त्यामुळे पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत, अतिरिक्त धाब्याची घोषणा होती आहे, एक्स्ट्रा रन्स मिळतायत। या वेळेला हलक्या हाताने खेळलाय। ऑल आउटची ऍडव्हर्टाइज मध्ये आपण नेहमी ऐकतो की पुश करा आणि खुश राहा, तसाच खेळलेला फटका मात्र संजू बाबाच्या माध्यमातून एकेरी धाव मिळवली जाते। 4 चेंडू आणि 5 धावा स्कोर कार्डवर, 2 गडी बाद आतापर्यंत। श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आणि महादेव वॉरियर्स यांच्यामध्ये चालू असलेला हा सामना मॅच नंबर 2 अच्छा रजनीतली पाहताय आणि थोडस त्या ठिकाणी असं वाटलं काही क्षणासाठी की मात्र हा बॉल हातातून निसटतोय की काय, आणि चिंतामणी कुंभार अचूक निशाणा साधलाय आणि विकेट मिळवली आहे ती मात्र या वेळेला गणेशची, फलंदाज बाद।
बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. संघ थोडासा आता अडचणीत सापडतोय. पहिल्याच ओव्हर दरम्यान आपण जर पाहिलं तर 3 विकेट्स गमावलेत आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानावर दाखल झालाय. फलंदाजीसाठी सूरज. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. जशीच आपण घोषणा झालेली ऐकली 1 टू गो. अजित निकम सर आज त्यांच्या या 1 टू गो चेही बरेच चाहते आहेत, बरेच फॅन्स आहेत आणि परत सलग मात्र आपण हे व्हाईट बॉल येताना बघतोय. ते गोलंदाज सॅमच्या माध्यमातून अगदी 3 विकेट्स पटकावले, परंतु आतापर्यंत धावाही खर्च केले त्या 8 आणि हा शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. हा पुन्हा एकदा हाताळावा लागेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळलाय मनगटी फटका आणि चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज होते, परंतु या वेळेला माघारी परतावा लागेल सूरजला. सिद्धिविनायक संघ जो आहे तो कुठेतरी आता अडचणीत सापडतोय. 5 विकेट्स गमावलेत. अर्धा संघ, अर्ध्यापेक्षा अधिक संघ जो आहे तो तंबूच्या आसऱ्याला आहे आणि धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 13. नवीन बॅटर जातो मैदानाच्या आतमध्ये शिवशंकर. 3 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चिंतामणी कुंभार अगदी नावाप्रमाणेच मात्र त्याने आपल्या टीमची चिंता हरली आहे. त्यामुळे आतापर्यंत म्हणजे मागील काही पर्वांपासून सर चिंतामणी कुंभारच्या बाबतीत चर्चा करायची झाली तर चिंतामणी कुंभार हा खऱ्या अर्थाने चिंतामणीच राहिलाय. ज्या ज्या टीम मध्ये तो गेलाय तिथे मात्र त्याने चिंता हरण्याचंच काम केलेलं आपल्या टीमसाठी. डेड बॉल.
हो यावेळेला मात्र व्हाईट बॉलची मागणी करतायत संजू, परंतु पंचांनी मात्र अगदी गाईडलाईन पडताळली आणि तिथे मात्र योग्य तो निर्णय मात्र कळवला गेलेला आहे. बॉल मात्र पूर्ण झालेत या ओव्हर मधले आतापर्यंत 5. आणि यावेळेला समोर आडव्या बॅटने खेळलेला फटका चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र संजू इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केली जाणार आहे पंचांकडून. श्री साई स्पोर्ट्स ट्रिपल एस च्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा आपण बघताय. युट्यूब लाईव्ह चॅनल वरती ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. अगदी 3 वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत मात्र क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला आमच्या ट्रिपल एस या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्याची मात्र पडताळणी केली जाते. तोपर्यंत आपण थोड्या वेळाची विश्रांती घेऊया आणि निर्णय आल्यानंतर लगेचच मॅचच्या दिशेने जाऊया. आता हे शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या अंतर्गत संघ या नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. बी ग्रुप मधून जय मल्हार स्पोर्ट्स क्लब, ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ, शिवडीचा सम्राट आणि शिवडीची दुर्गा माता सज्ज राहायचे. शिवडी परिसरातील संघांनी सुद्धा फर्स्ट मॅच होईल ती जय मल्हार विरुद्ध ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ या दोन टीम मध्ये. अगदी जय मल्हार आपण जर पाहिलं तर मागील 2-3 पर्व पाहिली तर अगदी सेमीफायनल फायनल पर्यंत क्वालिफाय होणारा संघ असेल आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर ओम साई लक्ष्मी सेवा मंडळ म्हणजे आपल्या नागपाटची वाडी परिसरातील हा संघ जो आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून यंदा खेळताना आपल्याला दिसतोय. तर त्यांच्याही सामन्यांमध्ये आपण खूप चांगली रंगत बघू शकाल. तत्पूर्वी आपण इंटर साईराज प्रीमियर लीगच्या माध्यमातून चालू असलेली मॅच नंबर 2 बघतोय. रोहनने मात्र या वेळेला हाताळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर घेऊन डिक्लेअर मध्ये हा बॉल जाईल आणि एकेरी डिक्लेअरच्या स्वरूपातले आलेल्या धाबेसोबत संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 5 गडी बाद 15 धावा. ब्रेक केला या वेळेला मात्र प्लेड ऑन, फर्निचर डिस्ट्रॉइड, लाकूड तोड गोलंदाजी केली या वेळेला रोहनने, मिळवली विकेट. संजू राजभर बॅक टू दी पवेलियन. गणेश कोरे या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. आज परीक्षा आहे गणेशची, बघूया आता काय करतोय गणेश आपल्या साईराज मित्र परिवाराच्या या अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये. बाकीच्या वेळेत आपण तसं पाहिलं तर गणेश आणि क्रिकेटचा संबंध जर पाहिला तर खूप कमी राहिलाय. 15/6 सध्या. आणि या वेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात आहेत गणेश. क्रिकेटच्या पटलावरती फिटनेस खूप महत्वाची आहे. धावा घेत असताना मात्र इतकं आळसवलेलं रनिंग बिटवीन द विकेट आजपर्यंत आम्ही कधी पाहिलेलं नव्हतं. 1 to go आणि हा शेवटचा बॉल शिल्लक असताना मागणी केली आहे एसटीजी साठी आणि ती मागणी मान्य केली आहे पंचांनी. शेवटचा बॉल होता, गमावलं मात्र आणखीन एक विकेट तो श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्सने. फलंदाज बाद.
7 गड्यांच्या मोबदल्यात 3 ओव्हरची समाप्ती. आणि या वेळेला मात्र तर आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने बॉल खेळण्याचा प्रयत्न तिकडे गणेशने केला होता आणि त्यावर मात्र गणेश सुद्धा बाद झालाय. मला वाटतं आता 8 विकेट्स गमावलेले आहेत आणि आपल्या इंटर साईराजच्या माध्यमातून आपण एकंदरीत टीम मध्ये 9 खेळाडू खेळतोय. विकेट असेल. राज आलाय मैदानाच्या आतमध्ये. जरा राजच्या या परफॉर्मन्स साठी आपण जर पाहिलं तर राजसाठी जरा एकदा जोरदार. या स्पर्धेतला सर्वात छोटा खेळाडू आहे. ओ काय बॅटिंग केली आहे. छोटा बच्चा समझ के हमको ना समजाना रे. स्टेप आउट होऊन केलाय. पुन्हा एकदा पहिली रन. ओ काय रन घेतली आहे. जरा राजची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजसाठी. 1 रन बनवली आहे परंतु कॉन्फिडन्स असा आहे की मी अर्धशतक झळकावलंय. या वेळेला मात्र बघा शिका काहीतरी राजकडून. वर 8 शेवटची विकेट शिल्लक. फुलटॉस बॉल होता. या वेळेला 1 रन मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणखीन एक सिंगल ऍड होते. स्कोर कार्डवर 18 धावा 8 गडी बाद. बॉल मात्र शिल्लक राहिलेले आपण आता बघू शकाल. आणि हा नो बॉल. परंतु नो बॉल वरती बॅटर आउट. शेवटची विकेट होती आणि शेवटची विकेट ती मात्र गमावली आहे. त्यामुळे नो बॉल जरी असला तरी रन तर मिळेल परंतु विकेट सुद्धा मिळणार आहे आणि हा बॉल सुद्धा काउंट होणार आहे. बॅटिंग आवडली असेल तर जरा राजसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. समयमाई चॅम्पियन्स या 2 टीम मध्ये मात्र या पुढील मॅच आहे आणि दोन्ही टीमचे कॅप्टन बघा तिकडे आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत. तर मी उपस्थित पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण हा टॉस करून घ्यायचा आहे. TWJ प्रतिनिधी आपल्याला मी मयूरजी गोरे विनंती करेन आपल्याला की आपण हा टॉस करायचा आहे. आज आमच्या सोबत TWJ चे प्रतिनिधी सन्माननीय मयूरजी गोरे आहेत आणि त्यांच्या समवेत दोन्ही कॅप्टन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये ही टॉस केली जाते. नाणेफेक केली जाते. मैदानाच्या आत सामना सुरू आहे. सामना क्रमांक 2 आणि यानंतर तिसरा सामना ज्याचा टॉस तिकडे होतोय. त्यांच्या सोबत मात्र जिनू अशी जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच 20 धावांचा पाठलाग. इन ऍक्शन आपण राजला बघतोय जो मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा आणि सगळ्यात छोटा खेळाडू आहे आणि
सोबतच आपण जर पाहिलं तर मंडळाचे सचिव सन्माननीय गणेश कोरे आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगच्या माध्यमातून खास काही धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत, परंतु आता ऍज अ विकेट किपर त्यांना आता मैदानामध्ये धोनीची भूमिका पार पाडायची आहे. आज आपल्या टीमचे महेंद्रसिंग धोनी म्हणूनच ते मैदानावरती उतरलेले आपल्याला बघायला मिळतील. संजू राजभर सज्ज आहे पहिल्या ओव्हरसाठी, जर्सी नंबर 13. राईट आर्म राऊंड 6 टू गो. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर सिंगल जिनूच्या बॅटमधून आली आहे. चिंतामणी कुंभार आणि त्यांच्या समोर आता मात्र संजू राजभर. साईराज मित्रमंडळाच्या अंतर्गत चालू असलेली ही आज दुसऱ्या रजनीतली दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. एका बाजूला श्री सिद्धिविनायक स्ट्रायकर्स आहे आणि दुसऱ्या बाजूला महादेव वॉरियर्स, ज्या संघाला 20 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय तो उद्घाटन सोहळा आपण काल पाहिला होता. अगदी पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा उद्घाटन सोहळा ना, भूतो ना भविष्यती असं मात्र उद्घाटन सोहळा कालच्या रजनीमधून आपण पाहिला होता. तो साईराज प्रीमियर लीगचा कला क्रीडा महोत्सव अंतर्गत आपण बरेच कार्यक्रम पाहतोय. कला क्रीडा महोत्सवाच्या बरोबरच आपण जर पाहिलं तर मंडळ सातत्यपूर्ण जे आहे ते समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करत असतं, ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल किंवा मग आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा मग आदिवासी पाड्यातील किंवा दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचं वाटप असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन सातत्यपूर्ण मात्र साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून केलं जातं. अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहाल, त्याचबरोबर दिवाळीच्या सत्रामध्ये आपण जर पाहाल तर खूप चांगलं काम मंडळाच्या माध्यमातून केलं गेलं. आणि ज्या वेळेला मात्र आपत्कालीन परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आलेली आपण अनुभवली होती, त्याही वेळेला मंडळाने मात्र एक हात मदतीचा त्या सर्व आपत्कालीन आणि त्या दुष्काळग्रस्त आणि त्या विभागातील मात्र नागरिकांसाठी आपला एक हात पुढे केला होता. चार धावा या वेळेला सरळ बॅटने फटका खेळलाय. बाबाच्या अंगाला लागून बॉल मात्र डिक्लेअर कडे जातोय. एक सिंगल रन मात्र तिकडे अंकित केली जाईल स्कोर कार्ड वरती. स्कोर मात्र एक एक घर असंच पुढे घेऊन जावं लागेल. आणि 1 टू गोचा आवाज आला रे आला की प्रेक्षक सुद्धा तयारच असतात की कधी शेवटचा बॉल येतोय आणि कधी 1 टू गो होतोय. आता या नंतरची जी अजित सर या नंतरची जी ओव्हर असेल ना, त्यावेळेला तुम्ही 1 टू गो बोलायचं नाही, प्रेक्षकांना बोलू दे आता यानंतर 1 टू गो. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 6 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 20 धावांचा पाठलाग आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस कंप्लीट झालेला आहे. ओम साई चॅलेंजर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. त्यांच्या विरोधात समयमाई चॅम्पियन्स हा संघ असेल. मी तानाजी मोरे सरांना विनंती करेन जरा आपल्या ओनरची सुद्धा मला नावं जरा पाठवून दिलं तर बरं होईल व्हॉट्सअपला. सर्व संघ मालक जे आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे, कारण सर्व संघ मालकांशिवाय ही स्पर्धा किंवा आपली जी साईराज प्रीमियर लीग आहे ती पूर्ण होणं अशक्य आहे. म्हणजे संघ मालकच नसतील तर संघ खेळणार कुठून, आणि मग ते खेळाडू त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला दिसणार कसे. तर ओनरची लिस्ट आमच्याकडे पोहोचली आहे. ओमकार फायटर्स, तानाजी मोरे, सिद्धिविनायक स्ट्रायकर्स, गणेश कोरे, समयमाई चॅम्पियन्स, फुलचंद यादव, महादेव वॉरियर्स, सौरभ जाधव, नवदुर्गा लायन्स, सुजल मिश्रा आणि ओम साई चॅलेंजर सध्या जो चालू असलेला सामना आहे त्याचे संघ मालक आहेत सुभाष सिगम. तर असे एकूण या स्पर्धेमध्ये यंदा आपण जर पाहिलं तर 6 संघ दाखल झालेत. फुलटॉस बॉल होता, चिंतामणीने मात्र नकार दिला होता, परंतु मागे फिरतील तोपर्यंत मात्र इथे थोडस मिसफील्ड झालं. तिकडे हाताला बॉल लागला सुद्धा, परंतु रन मात्र काही घेता आलेली नाहीये. श्रेयश माने तिकडे मात्र आपल्याला चिकू जर्सी नंबर 1 मध्ये बघायला मिळतोय. एक पर्वात चिकूचा सुद्धा कहर राहिला होता या स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळाडू आहे, एक युवा जोश आहे आणि त्या युवा खेळाडूंच्या माध्यमातून मात्र आपण बरेच पर्व या स्पर्धेची खेळताना त्यांना ती पर्व गाजवलेली आपण बघितली आहेत. निलेश सोनार असेल, चिकू असेल, संदीप पासी असेल, गणेश कोरे असेल, तानाजी मोरे स्वतः असतील किंवा मग राज सारखे हे छोटे खेळाडू आहेत. म्हणजे या स्पर्धेमध्ये बघा अगदी अबाल वृद्ध तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी वयाच्या इयत्ता तिसरी मध्ये असल्यापासूनचे ते वयाच्या 58, 60, 65 वर्षाचे खेळाडू सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत.
आणि इथे मात्र चिकूने थ्रो केलाय. शिव मात्र तिकडे बॉल कलेक्शन करण्यासाठी आला होता. रन कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली 11. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांकडून. 2 ओव्हर कंप्लीट. बिनगडी बाद 12 धावा स्कोरबोर्ड वरती. आणि आज आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा क्रमांक 203 चे कार्यसम्राट शाखा प्रमुख मिनारजी नाटाळकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मिनार दादा, आपलं साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 12 रन बिनगडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजे इथे मात्र 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी अजून 8 धावांची गरज आहे. या मैदानावरती सगळं काही शक्य आहे, परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर मेगा स्क्रीन वरती आपण बघू शकाल काय घडलं काय बिघडलं हे सर्व आपल्या डोळ्यात देखत आपण वरच्या मेगा स्क्रीन वरती पाहू शकाल. अब ये ऊपर वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के. सगळ्यांची नजर या ऊपर वाल्याकडे आणि नॉट आउट आहे असं मात्र आम्हाला पंच कळवत आहेत. बॅटर नॉट आउट असेल, सुरक्षित असेल. 12 बॉल 8 रनची गरज आहे. हृदयाची धडधड सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळते आहे मधल्यामध्ये. ज्या वेळेला असं काही मोमेंट्स असतात क्रिकेटमध्ये तर त्यावेळेला आपल्या हृदयाचे ठोके चुकतात. कुठे काही वेळेला हे हृदयाचे ठोके वाढतात. तर आमच्या डीजे मास्टरची हार्टबीट जी थोडीशी स्लो आहे, थोडीशी आता फास्ट करा त्या हार्टबीटला. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. संदीप पासी राईट आर्म राऊंड 6 टू गो. ओव्हर नंबर 3 घेऊन आलाय आणि स्ट्राईक वरती असेल चिंतामणी कुंभार. फुलटॉस बॉल पहिल्या चेंडूवरती समोर फटका केलाय संजू राजभर. 1 रन कंप्लीट केली गेली आहे. बघा इकडे एक एक धाव तुम्हाला घ्यायची असेल ना तर जीव धोक्यात घालावा लागतो, जीव मुठीत घेऊन तुम्हाला धावावं लागतं. या मैदानावरती सिंगल रन घेणं जितकं सोपं नाहीये. आणि इकडे मात्र आता पुन्हा एकदा काय घडलं, डिफ्लेक्ट झाला बॉल आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर थोडासा गणेशच्या दिशेने आला. गणेश तिकडे मात्र तयार होता बॉलला कलेक्ट करण्यासाठी. 1 रन मात्र घेतली गेली संदीपच्या या दुसऱ्या बॉलवर. धावसंख्या झाली आहे 14. चिंतामणी कुंभार अगदी आपल्या नावाप्रमाणेच नेहमीच त्याने जो खेळाडू आहे चिंतामणी कुंभार तो ज्या संघामध्ये गेलाय ना या 9 पर्वामध्ये त्या टीमची मात्र त्याने चिंता हरली आहे पूर्णतः. नो बॉलचा इशारा, त्यावर एक सिंगल. 2 रनचा प्रयत्न होता आणि 2 रन सोबत धावसंख्या झाली आहे 16 आणि जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आणि बॉल शिल्लक राहिले ते 8 10 माफ करा 10 चेंडू आणि 4 धावा. ओ इथे काय घडलं बघा, बॅटची एज घेऊन मात्र यष्ट्यांवरती जाऊन बॉल आडला आहे. फलंदाज बाद होतोय, विकेटचं होईल पतन. डीजेला मिळेल संधी. ऐकू एक सुमधुर संगीत. तो महादेव वॉरियर्स या संघाने मनपूर्वक अभिनंदन.